नागपुरात उपोषण भ्रष्टाचाराचा खुलासा। प्रकल्प अधिकारी जवार यांच्याकडे योगेश कोलते दाम्पत्याची मागण्या काय आहेत? सुधीर गरिबा माने मुख्याध्यापक वात्सल्य प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा चापके तलावली तालुका विक्रमगड यांची संपूर्ण भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाई करा। आश्रमशाळा चापके तलावली यांनी संस्थेत केलेल्या भ्रष्टाचाराची फौजदारी कार्यवाही करून तात्काळ प्रशासक नियुक्त करा। आश्रमशाळेची मान्यता रद्द करा। एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जवार येथील सहाय्यक प्रकल्प अधिकारी दीपक टिके, तत्कालीन सहाय्यक प्रकल्प अधिकारी विजय मोरे, तिरुपती सांगवीकर सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही करा। निर्णय झाल्याशिवाय माघार घेणार नाही, आता नाही तर कधीच नाही। डॉक्टर योगेश कोलते। नमस्कार। एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जवार जिल्हा पालघर यांच्या अंतर्गत वात्सल्य प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा चापके तलावली तालुका विक्रमगड जिल्हा पालघर या आश्रमशाळेमध्ये सातत्याने आदिवासी विद्यार्थ्यांवरती अनेक वेळा अत्याचार होत आहे। विद्यार्थ्यांना पोषण आहार हे मिळत नाही आहे आणि विद्यार्थिनींवर सुद्धा लैंगिक अत्याचार या आश्रमशाळेमध्ये सातत्याने होत आहे। या दरम्यान आम्ही जवळपास 2 वर्षापासून ही संपूर्ण लढाई शासन स्तरावर लढत आहोत आणि या दरम्यान या आश्रमशाळेमध्ये नामदेव भुजंगराव मोडके हा एक संस्था प्रमुख आहे, ज्याचे व्याख्या जर करायची झाली तर हा एकदम करप्ट एक संस्था प्रमुख आहे। त्यानंतर संग्राम मांडले मोडके हा त्यांचा मुलगा हा सुद्धा या आश्रमशाळेचा एक अध्यक्ष तथा संचालक आहे आणि या सर्वांनी मिळून या आश्रमशाळेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार केलेला आहे। या आश्रमशाळेचा मुख्याध्यापक सुधीर गरिबा माने यांनी तर अपर आयुक्त आदिवासी विकास ठाणे यांची खोटी सही करून मान्यता सन 2014 मध्ये प्राप्त करून घेतली आणि या मान्यतेच्या संदर्भातला प्रस्ताव प्रकल्प अधिकारी कार्यालय जवार आणि अपर आयुक्त कार्यालय ठाणे यांच्याकडे प्राप्त झालेला नाही आणि असा कर्मचारी आजही 12 वर्षापासून जवळपास प्रकल्प ऑफिस आणि अपर आयुक्त कार्यालय कशा पद्धतीने सांभाळते, म्हणजे अशा या कर्मचाऱ्यांनी जवळपास 1 कोटी रुपयापर्यंत आतापर्यंत शासनाच्या माध्यमातून रक्कम लाटलेली आहे आणि या आश्रमशाळेची मान्यता तात्काळ रद्द करून प्रशासक बसवण्यासाठी आम्ही नागपूर हिवाळी अधिवेशन येथे उपोषण केले। या दरम्यान माननीय अपर आयुक्त गोपीचंदजी कदम साहेब यांनी तात्काळ दखल घेऊन या सुधीर गरिबा माने यांची मान्यता अवैध ठरवलेली आहे। आता मुद्दा असा आहे की गेल्या 2 वर्षापासून आम्ही सातत्याने लढाई लढत आहोत, परंतु मान्यता अवैध ठरवण्यासाठी सुद्धा शासनाला 2 वर्ष लागले आणि आता या मानेची मान्यता अवैध ठरवल्यामुळे त्याच्याकडून तात्काळ संपूर्ण रक्कम ही सरकार दप्तरी जमा करावी आणि तात्काळ संबंधित जे सुधीर गरिबा माने, संग्राम मोडके, नामदेवराव मोडके या सर्वांवरती, सर्व संचालक मंडळावरती तात्काळ गुन्हे दाखल करावे अशी मागणी करण्यासाठी काल माननीय प्रकल्प अधिकारी डॉक्टर अपूर्वा बासुर मॅडम यांच्यासोबत चर्चा झाली आणि त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासित केलं की आम्ही तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करू आणि सातत्याने या सर्व आश्रमशाळेला आणि या भ्रष्ट कर्मचाऱ्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी जवार प्रकल्पातील काही प्रकल्प अधिकारी विजय मोरे सारखे नालायक प्रकल्प अधिकारी या जवार प्रकल्पामध्ये होऊन गेलेत। यांनी संपूर्ण प्रकल्प हा नासवलेला आहे। अशा या भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती तात्काळ कारवाई करावी, त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी आणि त्यांच्यावरती सुद्धा तात्काळ गुन्हे दाखल करून SIT बसवण्यासाठी सुद्धा आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली। नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान माननीय डॉक्टर अशोकजी उईके साहेब आदिवासी विकास मंत्री यांच्याशी सुद्धा या संदर्भात चर्चा झाली आणि त्यांनी सुद्धा संबंधित आश्रमशाळेची मान्यता रद्द करून तात्काळ प्रशासक बसवण्यात येईल अशा पद्धतीने सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या। या अधिवेशनादरम्यान माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब, माननीय आमदार अर्जुन खोतकर साहेब, माननीय आमदार रवी राणा, माननीय आमदार मनोज कायंदे साहेब, माननीय आमदार विक्रांत पाटील साहेब, माननीय आमदार मोहन मते, माननीय माजी मंत्री दशरथ भांडे साहेब, सुषमाताई अंधारे,
माननीय आमदार प्रवीण स्वामी, माननीय आमदार अमोल पाटील साहेब, माननीय आमदार झिरवाल साहेब, अशा अनेक आमदारांनी भेटी दिल्या. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्वांनी समर्थन दिले आणि या संदर्भामध्ये तात्काळ मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावण्याचं सुद्धा आम्हाला आश्वासित केलेलं आहे. कारण महाराष्ट्रामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांवरती होणारे अन्याय अत्याचार याला कुठेतरी प्रतिबंध करण्यासाठी आमची ही मागणी आहे. आणि सातत्याने प्रकल्प अधिकारी कार्यालयामध्ये जे प्रस्थापित झालेले जे अधिकारी आहेत यांना तात्काळ 3 वर्षापासून च्या आधीपासून जे काम करतात यांच्या तात्काळ बदल्या करा. जे भ्रष्ट असतील त्यांच्यावरती चौकशी लावा आणि त्यांना सुद्धा बडतर्फ करा अशी मागणी केली. या प्रसंगी मी माननीय प्रकल्प अधिकारी जव्हार, आता चांगल्या मॅडम इथे लाभलेल्या आहेत डॉक्टर अपूर्वा बासुल मॅडम, यांचे सुद्धा मी आभारी आहे. माननीय डॉक्टर वात्सल्य प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा चापके तलावली या आश्रमशाळेमध्ये मुख्याध्यापक सुधीर गरिबा माने गेल्या अनेक वर्षापासून पगार घेत आहे. आणि याच आश्रमशाळेमध्ये एक केशव पवार नावाचा मुख्याध्यापक डुप्लिकेट बनवला गेला. आणि हे तुम्ही बघू शकता प्रकल्प ऑफिस मध्ये केशव पवार हा डुप्लिकेट मुख्याध्यापक हा सातत्याने लेखा विभाग आणि फायनान्स डिपार्टमेंट यांच्याकडे बिलं सादर करून हजारो रुपयांची बिलं, लाखो रुपयांची बिलं हा मंजूर करून घेत आहेत. म्हणजे याकडे सुद्धा प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे. केशव पवार यांनी लहान मुलींवर अत्याचार केलेले आहेत आणि असा डुप्लिकेट मुख्याध्यापकाला सुद्धा प्रकल्प ऑफिस किती दिवस पोहोचणार, किती दिवस सांभाळणार. म्हणून आमची ही सुद्धा मागणी आहे का या मुख्याध्यापकावरती तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा आणि तात्काळ याला बडतर्फ करण्यात यावा अशी सुद्धा आम्ही माननीय प्रकल्प अधिकारी यांच्याकडे मागणी केलेली आहे.